सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेने तीव्र विरोध दर्शवला आहे। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेने तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन दिले। मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी मागणी करण्यात आली। आमच्या पुढच्या पिढीसाठी जे एमडीएमएस साठी इच्छुक असतील त्या लोकांना सुद्धा याचा थ्रेट असू शकतो की ज्याच्यामध्ये ड्युएल रजिस्ट्रेशन हा प्रकार गव्हर्नमेंट आणू पाहत आहे। तर ड्युएल रजिस्ट्रेशन हे कुठेच नाही, दोन काउन्सिल्स मधून रजिस्ट्रेशन ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। होमिओपॅथी ज्यांनी जे शिकलेत त्यांनी त्यांच्या होमिओपॅथी काउन्सिल मधून रजिस्ट्रेशन करावं, जे ॲलोपॅथी शिकलेत त्यांनी मॉडर्न मेडिसिनच्या एमएमसी मधून म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मधून रजिस्ट्रेशन करावं। आणि असेच रूल असताना त्याला गव्हर्नमेंटमधील काही लोकांनी चॅलेंज देऊन आणि जेव्हा कोर्टाची केस पुढे आता पेंडिंग आहे, 13-14 तारखेला हा निकाल येणं अपेक्षित आहे आणि लवकरच ही गोष्ट देशव्यापी होण्याची शक्यता आहे। आणि ही जी अशी गोष्ट आहे रजिस्ट्रेशनची ती फक्त महाराष्ट्रातच काही चुकीच्या पद्धतीनं केली जात आहे, दुसऱ्या कुठल्याही स्टेटमध्ये असं होत नाहीये। लोकांच्या ट्रीटमेंटमुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणून आम्हाला शासनाला निवेदन आहे की मिक्सोपॅथीला एनकरेज न करता ज्यांनी ज्या स्पेशालिटीमध्ये अभ्यास केलेत त्याच स्पेशालिटीचं त्यांनी प्रॅक्टिस करावं, हे आमचं निवेदन आहे। आणि लोकांना पण हे कळू दे की स्पेशालिटी काय, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याकडे जायचं, मिक्स प्रॉब्लेममध्ये बसू नये म्हणून हे आम्ही निवेदन करतो। मेडिसिन्सची जर हे शिक्षण घेतलं असेल तर ते ॲलोपॅथी औषधं कशी काय लिहून देऊ शकतात आणि हे अत्यंत चुकीचं होणार आहे। या सगळ्या गोष्टींनी पेशंटचंच नुकसान होणार आहे आणि समाजाचंच नुकसान होणार आहे। तरी आम्ही शासनाला इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे ही विनंती करतो आहे की आमची मागणी अतिशय रास्त आहे, आम्ही कुठलीही आवाजव मागणी करत नाही आहोत। तरी त्यांचं जर वेगळं असोसिएशन होमिओपॅथीचं असताना त्यांनी आमच्या असोसिएशनमध्ये येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। तरी शासनाने या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करते। यावेळी डॉक्टर संजय मंठाळे, डॉक्टर लक्ष्मण अहिरसंग, डॉक्टर नंदिनी बिराजदार, डॉक्टर राजेंद्र अगरवाल, डॉक्टर निशिकांत मस्के, डॉक्टर ज्योती चितगुपकर, डॉक्टर व्यंकटेश मेथन, डॉक्टर रोहिणी देशपांडे, डॉक्टर नितीन तोसनीवाल, डॉक्टर संदीप होळकर, डॉक्टर रिजवान, डॉक्टर असित चितगुपकर, डॉक्टर बालाजी ओनवेकर, डॉक्टर प्रकाश गटोळे आणि डॉक्टर संध्या रघुजी यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते।